म्हणजे भांडे लावायचं इथे आहे. तर फ्रेश फ्रेश कोथिंबीर ही पण आम्ही ब्लिंकिटवरूनच घेतली. हे बघा, इथे माझ्याकडनं एक चांगलीच मोठी चूक झाली की अँगर फिंगर आणि बस अगं काय अशी करतो. गुड मॉर्निंग. तर आज माझी सकाळ लवकर झाली आहे आणि आज सगळं मी फटाफट आवरून घेतलं आहे, कारण की आज लवकर उठले नेहमीच्या टाईमपेक्षा. तर असं कधी लवकर उठलं ते पण छान वाटतं. तर आता मस्त लवकर वगैरे उठून सगळं आवरून झालं आहे, नाश्ता पण झाला आहे आणि आता तयारी आहे जेवणाची. तर आता जेवण बनवणार आहे. जेवण आज साधं सिंपलच आहे. आज फार काय असं इंटरेस्टिंग नाही आहे. साधं आपलं वरण भात आणि शेवग्याच्या शेंगा त्या मी असं मस्त तव्यावरती फ्राय करेल नंतर सर्वात लास्ट. बस आज हेच जेवण आहे, कारण जेवायला मी आणि मम्मी जाऊ दोघे जणी. तर दोघांसाठी काय असं वेगळं बनवणार, तर ते जे आहे ते बनवते. ठीक आहे, तर जाऊया आता आपण किचनमध्ये आणि तिकडेच भेटूया. तर शेंगा मी बॉईल करायला ठेवल्यात, मग दाखवू का? याच्यामध्ये ना शेंगा मस्त आता बॉईल होतात. माझे मस्त ऊन पडलंय, भांडे म्हणजे बाहेर छान ऊन पडलंय. आता मी मस्त वरण शिजायला लावते, म्हणजे डाळ शिजायला लावते आता वरणासाठी. एका साईडला डाळ लावली आहे कुकरमध्ये आणि एका साईडला शेंगा फ्राय होतात. आता मी सगळ्यात बोरिंग काम आहे ते म्हणजे भांडे लावायचं. इथे आहे ते मी आता लावून घेते. हे बघा, तर इथे माझ्याकडनं एक चांगलीच मोठी चूक झाली आहे की म्हणजे या शेंगा आहेत ना ओव्हर कुक झाल्यात. आता मी यांना कसं फ्राय करू, खूप जास्त या कुक झाल्यात. हे बघा फुटल्यात सर्व. बापरे, ठीक आहे जाऊ दे, बघू आता. तर इथे हळद टाकताना मी व्हिडिओ शूटच करायची विसरून गेले. तर जे मेन दाखवायचं असतं ना तेच मिसिंग होऊन जातं. आता याच्यामध्ये टमाटा आणि मीठ दोन्ही पण टाकून घेतले मी ऑफ कॅमेरा. आता मस्त उकळवते. मस्त फ्रेश फ्रेश कोथिंबीर ही पण आम्ही ब्लिंकिटवरूनच घेतले, आता ऑर्डर केली आणि जस्ट आता 15 मिनिटामध्ये आले. पण मस्त आहे ना, छान एकदम फ्रेश. थोडीशी कोथिंबीर आता घातली उकळताना आणि थोडी कोथिंबीर जी आहे ना ती मी लास्टला गॅस ऑफ केल्यावरती घालेल. मस्त इथे माझी उकळली आहे. त्याला मी स्टार्टिंगला थोडी पातळच ठेवते, कारण ती थोडीची डाळ आहे तर नंतर परत घट्ट होऊन जाते म्हणून.
थोडीशी वरून कोथिंबीर, शिजताना आपण घातलेली आणि आता पण आता मी याच्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकून घेतलंय आणि आता या शेंगाला पण मी ऑलरेडी हे केलंय, पण याच्यात पण थोडं टाकलंय तो फ्लेवर येण्यासाठी. फुटतात शेंगा मस्त फ्राय होतात. त्यांचे कुकर पण रेडी झालाय. थोडस मला काय बोलतात, असं मला असं एनर्जी नसल्यासारखं होतंय, तर थोडस नारळ पाणी पिते. नंदूने मला एक कामाला लावलंय, ते म्हणजे तिचे फोटो काढ चालले. चल ना येऊ नको का मी? नको. पाणी पिते, नारळ पाणी. चल जा, उभी राहा. अँगल बिंगल काय नाही, बस. अगं काय अशी करते? त्या दिवशी ना मार्केटमधून मस्त अशा नथ घेतल्या मी. या 4 नथ आहेत. तर ही बघा, ही पहिली नथ आहे. ज्यांचा फेस एकदम छोटा असेल ना, त्यांच्यावर ही 1 नंबर दिसेल. ही बघा, मस्त मोती, फ्रंटला मोती आणि साईडने मस्त डायमंड्स आहेत. छान वाटते घातल्यावरती. ही सेम पॅटर्न आहे, पण हे जे आहे ना, हे सेमच आहे, पण ही थोडी मोठी आहे. आणि ही जी आहे ना, ही पण मस्त, ही डायमंडवाली आहे, पिंक आणि ग्रीन डायमंडमध्ये. आणि साईडने सुद्धा डायमंडच आहेत सगळे. ही पण अशी ना ट्रेडिशनल एकदम भारी दिसेल, झक्कास वाटेल, एकच नंबर. आणि ही आहे ना, हे एकदम क्यूट आहे. छोट्या मुलींना तर ही एकदम मस्त वाटेल, पण ज्यांचा फेस छोटा असेल ना, त्यांना ही कशी पण सूट होऊन जाईल. असे काहीसे आहेत, छान आहेत ना. नथ मला खूप आवडते. असेच मी लोकल मार्केटवरून मला आवडलं तर मी घेऊन आले त्या दिवशी. सो वाटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं. कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा. हाय गाईज, तर रात्र झाली आहे आणि ते जेवण वगैरे सगळी कामं आवरून झाली. इथे नंदू मस्त तिचं कपाट लावते. दाखवणार नाही सध्या, कारण की तशी हालात नाही दाखवण्यासारखी. ठीक आहे, तर छान गेला आजचा दिवस. आज जवळची खास मंडळी मम्मीला भेटण्यासाठी आली होती. शूट काही करता नाही आलं, कारण प्रत्येक वेळी व्हिडिओ काढणं बरोबर नाही वाटत, म्हणून मी काही शूट नाही केलं. चांगलं वाटतं, सगळे येत आहेत, भेटतायत, बोलतायत, विचारपूस करतायत. शेवटी आपलेच माणसं आपले विचारणारी असतात, ही गोष्ट अशाच वेळी कळून येते बघायला गेलं तर. हाच आधार असतो एकमेकांचा, आणि असंच कायम राहावं. ही माणुसकी असते जी माझ्या वडिलांनी कमवली आहे आणि त्याची पुन्हाही आता आम्हाला मिळते.
ठीक आहे, काय हरकत नाही. तर असा होता माझा आजचा दिवस. फार काही वेगळं नसतं शूट करण्यासारखं, जे होतं ते दाखवते. तर भेटूया आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.